वेलकम टू इराज इंग्लिश अकॅडमी. आजच्या भागामध्ये आपण नाऊनचे प्रकार बघायला सुरुवात करणार आहोत. त्यातला पहिला प्रकार आहे कॉमन नाऊन. कॉमन सामान्य, सामान्यतः कशालाही दिलेलं नाव. इन जनरल, अ नेम दॅट इज गिव्हन टू गिव्ह इट्स जनरल आयडेंटिटी. एखाद्याची सामान्य ओळख म्हणून एखाद्याला जे नाव दिलं जातं, किंवा समजा आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपण काही लोकांना आपण मुलगा म्हणतो, काहींना मुली म्हणतो, स्त्री, पुरुष किंवा झाडं, वेली, हे सगळे जे नावं दिलेली आहेत, पक्षी, ती एक एक कॅटेगरी धरून आपण त्यांना जी दिलेली नावं आहेत त्यांच्या ओळखीसाठी त्याला आपण कॉमन नाऊन असं म्हणत असतो. दुसरा प्रकार आहे प्रॉपर नाऊन. प्रॉपर नाऊन एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या जागेला किंवा एखाद्या वस्तूला विशेष करून दिलेलं त्याचं नाव किंवा त्याची ओळख. उदाहरणार्थ आता समजा व्यक्तींची नावं म्हणायला गेलं तर आपली जी नावं आहेत ती सुद्धा प्रॉपर नाऊन मध्येच येतात. जागांची नावं जसं इथं उदाहरण दिलं तसं मुंबई आहे, इंडिया आहे, किंवा एखादं स्टेशन आहे ते कॉमन नाऊन झालं, पण त्या स्टेशनचं जेव्हा नाव येतं किंवा पुणे स्टेशन आहे, मुंबई स्टेशन आहे, तर ते प्रॉपर नाऊन झालं. तसंच ज्यावेळेला मी रिव्हर म्हणते, व्हेन आय से रिव्हर इट इज अ कॉमन नाऊन, बट व्हेन आय नेम इट ॲज गंगा और सम अदर नेम इट बिकम्स द प्रॉपर नाऊन. ज्यावेळेला एखादी नदीला आपण नुसतंच नदी म्हणून उल्लेख करतो त्यावेळेला ते कॉमन नाऊन आहे, आणि ज्यावेळेला त्याचं एखादं नाव आपण ठरवतो त्यावेळेला मात्र ते प्रॉपर नाऊन आहे. आता प्रॉपर नाऊनच्या बाबतीत लक्षात ठेवायची अजून एक गोष्ट अशी आहे की प्रॉपर नाऊन जेव्हा आपण लिहितो, मी आता बोलतीये, पण आपण ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस प्रॉपर नाऊनची सुरुवात ही कायम कॅपिटल लेटरनी करायची असते. याच्याबाबतचे अजूनही काही रूल्स आहेत, ते वेळोवेळी तुम्हाला सांगितले जातीलच. पुढचा प्रकार आहे सिंग्युलर नाउन्स. सिंग्युलर, सिंगल, एक वचनी, जे एकच आहे याचाच अर्थ की ते नंबरमध्ये मोजता येण्यासारखं पाहिजे. बरोबर, ज्यावेळेला मी त्याला 1, 2, 3 असं काउंट करू शकेन त्याच वेळेस मला कळेल की ते एक आहे की अनेक आहेत. सो सिंगल नाउन्स, अ पर्सन, अ मोटर, अ कार, अ बस, अ ट्री, an elephant, an orange. ओके, सो हे सगळे जे आहेत हे सगळे सिंगल नाउन्स आहेत, ज्यांच्या उल्लेखातून त्यांचा एक असण्याचा बोध होतो. पुढचा प्रकार आहे प्लुरल नाउन्स. आता याच पद्धतीने जर व्याख्या करायची झाली तर प्लुरल नाउन्स म्हणजे काय, तर ज्यांच्या उल्लेखातून त्यांचा एकपेक्षा अधिक असण्याचा बोध होतो. द नंबर्स दॅट डिनोट इट्स बीइंग मोर दॅन वन इन नंबर. एकापेक्षा जास्त असल्याचा बोध करून देणारे जे नाउन्स आहेत त्यांना आपण प्लुरल नाउन्स म्हणतो. युजली आपण नाउन्सचं अनेक वचन करत असतो. उदाहरणार्थ इथं दिलं तसं फ्रुट्स आहे, बुक्स आहेत, मॅनचं होतं मेन, चाइल्डचं होतं चिल्ड्रन, किंवा कधी कधी काही नाउन्स ही जशी आहे तशीच राहतात. उदाहरणार्थ शीप आहे. ठीक आहे, काही नाउन्स ही उपजतच प्लुरल मध्येच असतात, जसं की स्पेक्टॅकल्स, सीझर्स एटसेट्रा. याच्याबद्दलचं सगळं एक लिस्टिंग जे काय आहे किंवा याच्याबद्दलचं जास्तीचं एक्सप्लेनेशन हे पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. आज इथेच थांबूयात. आजच्या एक्सप्लेनेशन बद्दल काही शंका असतील, काही अजून ह्याच्यातून अपेक्षित असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.